नमस्कार. आज आपण अल्बेर कामू याची एक कादंबरी आहे. तिचं मूळ जे नाव आहे तर ते आहे ला पेस्ट. ओरिजिनली ती फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि तिचा मराठी अनुवाद हा जयंत दुपकर यांनी केलेला आहे. आणि हा मराठी अनुवाद जो आहे तर तो मी रिसेंटली माझा तो वाचून पूर्ण झालेला आहे. आणि या पुस्तकाबद्दल आपण एक थोडीशी चर्चा करणार आहोत. साधारण मध्यवर्ती कथानक असं आहे या कादंबरीचं की एक छोटंसं शहर आहे आणि त्या शहरामध्ये प्लेग हा जो काही एक साथीचा जो आजार आहे तर त्याची साथ पसरलेली आहे. आणि साथी म्हणजे आजाराच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय काय गोष्टी त्या शहरामध्ये होतात तर या सगळ्या गोष्टीचं वर्णन या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आता या कादंबरीमध्ये पर्टिक्युलरली डॉक्टर रिय हे एक मुख्य पात्र आहे आणि त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ही कादंबरी शेवटपर्यंत बघायला मिळते. आता ह्या कादंबरीमध्ये अल्बर्ट कामू याने मानवी जीवनाचे इतके सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे आणि त्याचे जे काही तत्त्वज्ञान आहे तर ते आपल्याला या कादंबरीमध्ये बघायला मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ मानवी जीवन किती निरर्थक आहे, मिनिंगलेस आहे किंवा ॲब्झर्ड आहे. आणि त्याचबरोबर त्याने देवाचे जे अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे तर त्याविषयीसुद्धा त्याने काही प्रश्न इथं निर्माण केलेला आहे. आणि ते प्रश्न त्याने अशा वेळेला निर्माण केलेले आहे, उदाहरणार्थ की फार फार छोटी मुलं असतात आणि ती या प्लेगच्या आजारामध्ये, साथीचा आजार आहे तो, एकापासून दुसऱ्याला तो होतो या अर्थाने. तर ती जी छोटी मुलं आहे तर ती अतिशय निष्पाप इनोसंट जी मुलं आहे एकदम छोटी, तर त्यांचा देखील त्या प्लेगच्या आजाराने मृत्यू होतो. आता यांचा काय दोष असेल किंवा यांनी मागच्या जन्मात काय पाप केलं असेल म्हणून यांना आता ही शिक्षा भेटत आहे, असे जे काही प्रश्न आहेत तर ते आपल्या लेखकाच्या मनामध्ये येतात. आणि साहजिकच जेव्हा आपण वाचत असतो तर आपल्यालासुद्धा असे प्रश्न पडतात आणि तसे प्रश्न जर आपल्याला पडत असतील तर आपल्याला पुस्तक समजत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि कादंबरीचं ते एक यशसुद्धा आहे असं पण आपण म्हणू शकतो. आता डॉक्टर रिया आहे, त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत, एक रामबेर नावाचा एक पत्रकार आहेत. आणि एकूणच सर्व निराशेचं वातावरण आहे. फार मोठ्या संख्येने रोज लोक दगावत आहेत आणि एका निराशेच्या वातावरणामध्ये किंवा जिथं काहीच आशावाद दिसत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये यांची एक छोटी टीम आहे आणि ही टीम अहोरात्र हा प्लेगचा जो काही आजार आहे तर त्याच्या विरोधात लढत आहे. अर्थात शेवटी त्या सर्वांना यश मिळतं. पण या एकूणच गोष्टीमध्ये सरकारी जे दवाखाने आहेत तर तिथली जी काही दुरावस्था आहे आणि ही गोष्ट आपल्याकडील जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत तर त्यांनासुद्धा लागू होते की तिथं फार कमी प्रमाणात सुविधा असतात कंपॅरेटिव्हली जे खाजगी जे हॉस्पिटल आहे तर त्यांच्या तुलनेमध्ये की पुरेसे डॉक्टर्स नाही आहे किंवा स्वच्छता नाही आहे. आता ग्रामीण भागातले जे काही आपण सरकारी जे दवाखाना आहे तर तिथली जी अवस्था आहे तर बऱ्याचदा तिथे डॉक्टर्स अवेलेबल नसतात किंवा ज्या सुविधा तिथं जे पेशंट आहे त्यांना मिळायला हव्या तर तितक्या सुविधा तिथे नसतात. तर या सर्व गोष्टी आपल्याला कादंबरीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता कोरोनाचा जो काळ आहे तर तो आपण अनुभवलेला आहे आणि या काळामध्ये आपल्याला जे अनुभव आलेला आहे तर ते त्याच प्रकारचं एक सिमिलर वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर आपल्याला कादंबरीमध्ये बघायला मिळतं. मानवी जीवनाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण कामूने केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एकाच घरातील जी लोक आहेत तर त्यातील एखाद्याला तो आजार झालेला आहे आणि त्याच्यासोबत बाकीचे त्याचे कुटुंबातील जे सदस्य आहे, नातेवाईक आहे तर ते अशा प्रकारे त्यांचं वर्तन आहे, बिहेवियर आहे की हा जसं काही एलियन आहे किंवा दुसऱ्या ग्रहावरून तो आलेला आहे. सो यातून मानवी जे रिलेशन्स आहेत, ह्युमन रिलेशन्स आहेत तर ते किती फोल आहे किंवा मिनिंगलेस आहे तर हे आपल्याला बघायला मिळतं. किंवा क्वारंटाईन केलेले जे काही पेशंट्स आहेत तर त्यांना ही गोष्ट सतत जाणवत असते की त्यांच्या क्वारंटाईनचं जे काही एक कंपाऊंड आहे तर त्याच्या पलीकडे जग इतक्या वेगाने धावत आहे. आणि ही जाणीव जेव्हा त्यांना होते तर त्यांना असं वाटतं की
आपण किती मागं आहोत किंवा हे जे काही जग चालू आहे तर त्यातून आपण थोड्या काळाकरता कदाचित आपण बाजूला आपल्याला करण्यात आलेलं आहे. आता या कादंबरीमध्ये आपल्याला एक काय म्हणजे धर्मगुरूसुद्धा काय म्हणजे तो फादर आहे एका चर्चचा, पानलू त्याचं नाव आहे, आणि तो आपल्याला त्याचे जे काही सर्मन्स आहेत, प्रवचनं आहेत, तर ते सुद्धा आपल्याला कादंबरीमध्ये काही ठिकाणी बघायला मिळतात आणि लोकांना तो एक आशावाद देत असतो. आता आणि तो हेही सांगत असतो की कदाचित तुम्हाला आता या जन्मात कष्ट पडत असतील किंवा साथीच्या आजाराने आपली काही लोकं दगावत असतील, तर नक्कीच त्यांना त्यांचा पुढचा जो जन्म आहे तर त्यामध्ये त्यांना काहीतरी चांगलं त्याचं रिटर्न मिळेल. आणि ही जी गोष्ट आहे तर ही अतिशय काय म्हणूया की आपला जो ऑथर आहे तर त्याला ती तर्कहीन वाटते, कारण तशी पडताळणी करण्याची आपल्याकडे काहीही सोय नाही आहे. सो ओव्हरऑल ही जी काय म्हणूया कादंबरी आहे तर यामध्ये इट इज मोर अबाउट फिलॉसॉफी, एक तात्विक आपण तिला म्हणू शकतो. आणि यात सुरुवातीला आपल्याला ज्या गोष्टी बघायला मिळतात की जे पेशंट्स आहेत तर त्यांची संख्या वेगाने वाढत आहे आणि सरकार जे आहे तर ते मात्र ती जी आकडेवारी आहे तर ती कमी दाखवते किंवा बऱ्याचदा ती मान्य करत नाही. आणि हीच गोष्ट आपल्याकडे देखील जेव्हा आपल्याकडं कोरोनाची साथ होती किंवा रिसेंटली आपल्याकडं कुंभमेळ्यामध्ये जे काही एक स्टॅम्पेड झालं त्यामध्ये सुरुवातीला ही गोष्ट गव्हर्मेंट मान्यच करत नव्हतं की इतके काही जे डेथ्स आहे किंवा असा इन्सिडेंट झालेलंच आहे. आणि जेव्हा ते ॲक्सेप्ट करण्यात आलं तर त्यात ओरिजिनल जितक्या डेथ्स झालेल्या आहेत तर त्यापेक्षा फार कमी आपल्याला सांगण्यात आल्या. सो सतत एक काय म्हणजे एक तर चूक मान्य न करणे आणि जेव्हा ती गव्हर्मेंटकडून मान्य करण्यात येते तर तिची जी तीव्रता आहे तर ती फार आपल्याला कमी दाखवण्यात येते. सो कामूला एक इंटरनॅशनल लेवलला एक ग्रेटेस्ट फिलॉसॉफर का आपण म्हणतो किंवा त्याला असं म्हणण्यात येतं तर त्याचं जे रिझन जे आहे तर ते आपल्याला कादंबरी जेव्हा आपण वाचतो किंवा ती आपली जेव्हा पूर्ण होतं तर तेव्हा ते आपल्या लक्षात येतं. त्याची आउटसाइडर ही जी एक वन ऑफ द ग्रेटेस्ट नॉवेल जी आहे तर ती त्याच्यावरसुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ह्या 2 कादंबऱ्या जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला एक वेगळीच चिकित्सा करण्याची जी दृष्टी आहे तर ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि तशी ती मी हे जे वाक्य आहे तर ते परत येत आहे की अशी चिकित्सा करण्याची किंवा विचार करण्याची जी क्षमता जर वाचकामध्ये निर्माण होत असेल तर ते त्या लेखकाचं यश आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही इवन ह्या दोन्ही कादंबऱ्या आउटसाइडर आणि प्लेग या दोन्ही कादंबऱ्या तुम्ही अवश्य वाचा. थँक्यू.